ही वाघाची विष्ठा का दादा? ही कधीची? आजचीच आहे. आजचीच. उकरून म्हणजे त्याने मार्किंग केलंय तसं इथे. आमच्या गाईडने हे सांगितलं आणि इथं आमचे मजबूत इंडिकेटर लागले, कारण आम्ही होतो ते चंद्रपूरमधल्या वाघांच्या जंगलात आणि तिथं अगदी काही तासापूर्वी किंवा काही मिनिटांपूर्वी वाघविष्ठा केलेली होती आणि त्या जंगलात आम्ही जवळपास 2-2.5 किलोमीटर आतमध्ये ट्रेक करत आलेलो होतो. रिस्क तर घेतली होती, पण आता सगळ्यात मोठा टास्क होता तो सेफली परत एकदा गाडीपर्यंत पोहोचणं, कारण आपण जंगलात खूप आतमध्ये आलेलो होतो आणि ठिकठिकाणी वाघाने केलेल्या शिकार आपल्याला दिसत होत्या. त्यातल्या अगदी काही ताज्या होत्या तर अगदी काही काल परवा केलेल्या होत्या. तर आता सगळ्यांचे एकदम इंडिकेटर लागले होते आणि सगळे एकदम घाबरलेल्या अवस्थेत होते. टायगर सफारीला जाऊन वाघ पाहणं वेगळं आणि असं जंगलात ट्रेक करत येणं आणि इथे वाघ दिसणं खूप वेगळं. इथं ना आमच्याकडे काही सेफ्टी होती ना कुठली सिक्युरिटी होती, फक्त गाईडच्या भरोश्यावरती आम्ही आतमध्ये आलो होतो आणि आता इथे आम्ही एकदम घाबरलेल्या अवस्थेत होतो. चला बघा आमची अवस्था काय झाली आणि कसं आम्ही पोचलो ते. किल्ल्यावर जाता का दादा कधी? नाही. अजिबात जात नाही. म्हणजे तुमच्या इथून जास्तीत जास्त अर्धा तास आहे तरी पण जात नाही का? नाही. का बरं? कारण ढोर की बळकी आम्ही ढोर पाहतो नाही जात. काम राहतं एखाद गण जातो ना नाही जात. आणि बाकी वाघ वाघ बी जातच नाही. आम्ही तिकडे हे इथून चारतो तिथून फिरवतो आणि चाललो घरी. वरती वाघच आहे? हो. वरती वाघ नाही, ह्या बाजूलाच राहते थंडीच्या जागा ना. इथं या कडेला? हो, ह्या कड्याला मेरण नाही का जी. हा हा हा. म्हणजे या पाण्याच्या बाजूला पाण्याच्या सगळीकडे. बाजूनं वर आम्ही म्हणजे ह्या वाघाच्या धाकाला आम्ही तिकडे जातच नाही. वर समजा आम्ही जाऊन आलो. जाऊन आला का? हो. आता आम्ही ढोर राखतो, ह्याच्या काड्या तोडलो भरतो तरी तिकडे नाही जात. म्हणजे भीती आहे ना काकाची? बरोबर आहे ना. भिवून चला जमल आहे का नाही? बरोबर. नमस्कार मित्रांनो, आता आपण आहे विदर्भातला चंद्रपूर जिल्हा आणि चंद्रपूर जिल्ह्यातलं नागभीर अभयारण्य आहे. हे व्याघ्र प्रकल्पातलंच एक येतं, ताडोबापासून जवळच. चिमूर तालुका आहे. चिमूर तालुक्यापासून जवळ एक किल्ला आहे. अगदी या किल्ल्याला कोणीच आलेलं नाही आहे. या किल्ल्याबद्दल तुम्हाला माहिती मिळणार नाही आहे. अगदी हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या किल्ल्यांना या लोक आलेले येतात. तर असाच एक किल्ला आता आम्ही एक्सप्लोअर करायला आलेलो आहे. हा किल्ला व्याघ्र प्रकल्पात आहे. इथं रिअरली नाही म्हणू शकत आपण, कायमच प्रत्येकाला इथं वाघ दिसतो. गावातले लोक अक्षरशः वरती जात नाही येतं, कोणी यायलाही कोणी तयार होत नाही इथे. असा किल्ला आपण एक्सप्लोअर करायला आलेला आहे. तर हा नागभीर आहे. इथे एक धबधबा आहे. त्या धबधब्याच्या शेजारी, या धबधब्याला खूप सारे लोक येतात. पुढं मी त्या धबधब्याचं नाव सांगतो, धबधबे दाखवतो. त्याला खूप लोक येतात, पण त्याच्यावरती एक किल्ला आहे. किल्ला अगदी लोकांना माहिती नाही आहे. तो किल्ला एक्सप्लोअर करायला आता आपण आलेलो आहे. तर बघूया या किल्ल्याला आपल्याला कोणी गाईड मिळाला तरच आपण जाणार आहे. गाईड नाही मिळाला तर किल्ल्याला आपण जाणार नाही आहे. तर चला आपण हा किल्ला एक्सप्लोअर करूया, बघूया आपल्याला कोणी गाईड मिळतंय का. तर इथे यायचं कसं? चिमूरकडून आला किंवा कुठूनही आला तुम्हाला एक रस्त्यावरती नवताळा म्हणून गाव आहे आतमध्ये बरंचसं. हा हायवे जो सोडून जो रस्ता आहे त्या रस्त्यापासून एक 10-1 किलोमीटर आतमध्ये त्या गावात आल्याच्या नंतर कोणालाही महादेव मंदिर विचारा, या मंदिराकडे येणारा रस्ता आहे. तर हा रस्ता खूप कच्चा रस्ता आहे. गुगल बाई जो रस्ता दाखवते तो रस्ता इकडे डायरेक्ट येत नाही, तो दुसरीकडून येतो. गावात विचारा बसस्टॉपच्या शेजारी, तिथून एक वाट येते साधारणतः 1.5-1 किलोमीटर. हा पूर्ण हे बघा असा कच्चा रस्ता आहे. हा कच्च्या रस्त्याने आपल्याला आतमध्ये यावं लागतं आणि आतमध्ये आल्यानंतर इथं हे मंदिर लागतं. इथं हे एक मंदिर आहे, आपण इथं गाडी लावली आहे आणि इकडे एक आहे. तर इथून पुढे तुम्हाला गाईड शोधायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचा, गाईड शोधल्याशिवाय पुढे जायचं नाही. इथे आल्यानंतर गाईड कोणी मिळतोय का तो गाईड बघायचा आणि मगच पुढे जायला सुरुवात करायची. तर आपल्या गाडीपाच्या पुढे एक तलाव आहे. त्या तलावाजवळ आता आपण आलो आहे आणि इथे एक दादा आहेत आपल्याला भेटले. इथं त्यांचं काम सुरू होतं. बघू आपण त्यांना विचारून आता ते येतात का. दादा, आम्हाला इकडे एक किल्ला आहे, तुम्हाला माहिती आहे का किल्ल्याबद्दल? हो हो. जो धबधबा आहे धबधब्याच्या शेजारी, किल्ल्याचं नाव काय आहे? त्या किल्ल्याचं नाव झरी किल्ला म्हणतात त्याला. झरी किल्ला म्हणतात किंवा त्याला मदनागड. आता आम्हाला त्या किल्ल्यावर जायचं आहे दादा, येताल का सोबत? सोबत तिकडे शेर आहे ना, वाघ आहे तिकडे, कसे जाल? वाघ आहे तिथं? चला की. नाही कोणी गावातला गाईड दुसरा कोणी मिळेल का? कोणीच नाही येऊ शकत. त्याच्या पलीकडे कोणीच येत नाही. पुण्यावरून आलोय दादा आम्ही किल्ल्याला. बघा थोडंसं काय ॲडजस्ट झालं तर. वाघ आहे, शेर आहे, कोण येईल? रिक्स कोण घेणार आहे? इथं शिकार केली आहे का वाघाने? हो, माणसांची पण झाली आहे. माणसाही झाली. अवघडच झालं, आता काय करायचं? आता दादा काय यायला तयार नाही येता. गावातून आम्ही इकडं बघितलं, इथं कोणीच तयार नाही आहे कारण किल्ल्यावरती जायला वाघ आहे. तर आता आपल्याला बघावं लागेल. दादा
चला एक रात्र चालून गाडी इथपर्यंत आलोय आम्ही. पुण्यावरून इथपर्यंत आम्ही पुण्याहून आलोय. पुण्यावरून आलोय हो. आमच्या हा बघा थोडीशी रिस्क घेऊन आता वाचनात आमच्यासाठी होतं, माहितीच होतं की मंदिरापाशी घर आहे, घरातले माणसं येतात. पण आता त्या घरातच कोण नाही. नाही बघायला सकाळ कोणी राहत नाही का नाही हा हा त्याच्यामुळे आता लांबून आले म्हणत्या हा चला बघ चला बरं दादा तुम्ही तयार झाले तर हे दादा तयार झालेत आता आपल्यासोबत यायला. बघू आता इथून पुढचा थ्रिल आपल्याला किल्ला कसा बघायला मिळतोय काय ते. तर आता आपण त्या मंदिरापाशी आलेलो होतो आणि इथं आपल्याला एक माणूस भेटला आहे जो किल्ल्यावरती घेऊन जाईल. सगळे तर सुरुवातीला नकोच बोलता येता कारण इथं वाघांचा खूप वावर आहे. तरी आपण एकाला तयार केलेलं आहे. तरी बघू आता आपण किल्ल्यावरती वाघ मिळतोय काय मिळतोय आणि आपला ट्रेक कसा होतोय. तर या तलावाच्या बाजूने आपण किल्ल्याकडे जातो. हा समोर दिसतोय हा तलाव आहे आणि इथून जो रस्ता जातो तोच आपल्याला किल्ल्याकडे घेऊन जातो. हा समोरचा तलाव आणि या तलावाच्या बाजूला राहणारी वाट. चला घरापासून 750 किलोमीटरचा प्रवास करून आलो होतो किल्ल्यासाठी आणि आता असं परत जायचं नव्हतं म्हणून रेस घ्यायचं ठरवलं आणि या बाबांना सोबत घेऊन ट्रेकसाठी निघालो. तर सुरुवातीला हा शेतांमधून रस्ता जातो. या शेतात पण अगदी ही गावकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे कधीही वाघ दिसतो. आता आम्हाला दिसतोय का नाही पुढं ते बघूया. चला इकडे दिसतात का तुम्हाला? तिकडूनच बघा पाणी व्हायचं पाणी असला कुठं पाणवठ्यावरच येतात का? पाणी प्यायचं नाही अरे वा हे काय आहे? हे काय आहे? वाघाने शिकार केली आहे का? वाघाने शिकार केली हा त्याच्यामुळे इथं मांडला गेलो. ओके इथंच शिकार केली का? काय समोर इथं समोर शिकार केली वाघानं. आणि इथे आमच्यासाठी पहिला बॉम्ब पडला. आम्हाला अपेक्षा नव्हती की आम्ही वाघाच्या एवढ्या जवळपास असू. काही दिवसापूर्वी वाघाने इथंच एका माणसाची शिकार करून त्याला मारलं होतं आणि आम्ही त्या जंगलात आता विदाऊट एनी सेफ्टी ट्रेकसाठी बाहेर पडलेलो होतो. इमॅजिन करा काय अवस्था असेल. याच्यातूनच पलीकडे जावं लागेल का? कुठून उड्या मारण दगडावरून वगैरे? नाही आमचं नशीब की ओढ्याला पाणी जास्त नव्हतं त्यामुळे या ओढ्यातून आम्ही क्रॉस करू शकू. पण आता एक भीती मनात आली की जर आपण ओढा क्रॉस करून गेलो समोर वाघ दिसला तर माघारी पळायचं कसं? कारण आपल्याला आडवा हा ओढा आहे ज्याच्यातून डायरेक्ट पळता येणार नाही. आता आपण जंगलात बरंच आतमध्ये आलेलो आहे. ओढा पार करून पुढं आणि जंगल पुढं अजूनच दाट होत चाललेलं आहे. तिथं वाघ राहिलं वाघाची तिथे त्यात असतो का? त्यात असतो का? बघून जाऊ काळं काहीतरी पळालं ना? हा. पक्षी होता ना. पक्षी होता पक्षी. तो का आधी किल्ल्यावर जाऊन येतात आपण येताना सगळं बघू. पक्ष्याची शिकार झालेली नाही. कधी झाली असेल तरी. बघा पुढं जाणं आहे ना सेफ आपल्याला. पुढं जाऊ शकतो ना आपण? जसं पुढे जाईल तसं आमचा गाईडची नजर इकडे इकडे भिरभिर फिरत होती. गाईडने आम्हाला दाखवलं नसलं तरी पण गाईडसुद्धा घाबरलेला होता. त्यामुळे आमच्या अजूनच इंडिकेटर लागत होते. धबधबा किती पुढे अजून? तर किल्ल्याला डायरेक्ट ठाचा रस्ता जातो ना?
किल्ल्याकडे हाच रस्ता जातो ना? हो वरून बघ येत नाही इकडून दाखवलं आता. नाही, वरूनच जाऊ आपण. चांगल्या रस्त्याने जाऊ. वाघ निघाला असं पाहायला भेटलं तुम्हाला. वाघ पाहायला मिळेल का वाघ आमची हे करेल? एकाची थोडी मारते, हा, एकाची नाही मारते. थांबून जात आपण. काहीच नाही का? आपण कशाला त्रास देतो आपण? डायरेक्ट अटॅक नाही करत का ते? हे स्पीड वाढवा चला. हे का, हे वाघाचं पाऊल जुनं आहे. जेव्हा ओलं असेल इथे तेव्हाच एकदम त्यांच्या टेरिटरीमध्ये आलोय आता. आंबट आहे. आंबट असतं हिरून. ते म्हणतात समोर वाघ असतो, म्हटलं त्याला आधी बाहेर काढा तू काय केलं? डायरेक्ट जाण्यापेक्षा. इथे आम्हाला भर सकाळी घाम फुटायला लागलाय. गाईडच्या म्हणण्याप्रमाणे या डोंगरात इथं या कप्पारीत नेहमीच वाघ बसलेले असतात. बारीकमध्ये एकदम पाणी चालत राहते पूर्ण. इथून पूर्ण ना, पूर्ण डोंगरातून वरून सगळं पाणी इथं येत असेल. हो हा धबधबा. पाट्याकडे पार्ट्या करणाऱ्यांना वाघ कसा इथून त्यांची वाघ पैसा. वरून येतात ना, लई लोक राहिले हा हा, त्याच्यामुळे वाटतं. एका दिवशी वाघच पार्टी करेल त्यांची. त्याला कोणता धबधबा म्हणतात? धबधबा कोणता म्हणतात याला? झालं किल्ल्याचा धबधबा म्हणजे. हे बघा ना, हे सगळं खाली बसायच्या जागा आहेत का त्यांच्या राहते असं वाट याच्यामध्ये? असं घुसून राहते. हा, आला तिकडून कार्डकोट दिसलो का येऊन पडते. घालून खातात. तुम्ही एवढं कॅज्युअली सांगताय. इकडं आमचे इंडिकेटर लागलेले येतात. तू आमच्यापासून फक्त 10 मीटर जरी दूर असला ना तरी पहिला टार्गेट तू होशील. आता किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत आलोय धबधब्याजवळ. एकदम थ्रिलिंग असा एक्सपिरियन्स आहे. सुरुवात पाण्याची. आता बघू पुढे कसं काय. इंडिकेटर लागले आहेत, अशी नुसती धडधड 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 चालू झालेली आहे. आणि सकाळचं कोवळं ऊन आहे तरी पण असा घाम निघतोय अंगातून. बघू. तुमचं नाव काय म्हटलंय दादा? किशोर डायरे. किल्ल्याला गावात आले लोक आले त्यांना घेऊन जाणार ना? हो हो. तुमचा नंबर सांगा. 88 88 06 06 53 53 68 68 12. 12. आपण डिस्क्रिप्शनमध्ये पण त्यांचा नंबर देऊ. इथे आलात तर अजिबात एकट्याने यायचं नाही. तुम्ही 4 जणांचा 10 जणांचा ग्रुप असू द्या, गावातला माणूस घेतल्याशिवाय निघायचं यायचं नाही. किल्ल्याच्या वाट्याला लागायचंच नाही अजिबात. हे सगळे वाघाचे का? हे ताजे असतील ना? ताजे असतील आता लेटेस्ट मधले. सांबर ते सांबर. हा, हे कधीचे असतील तरी? हे आता 2 दिवसाचे. एवढ्या 2 दिवसाचेच. या धबधब्याकडून आलो ना आपण, ती वाट अशीच पुढे जाते. मध्ये एक अशी वाट आहे, ती वाट आपण किल्ल्याकडे घेऊन जाते. वाट म्हणजे असे झाडोऱ्यातून जाणारी वाट. इकडे तिकडे बघत निघायचं. याची पाय वाट. मग सोडले जंगलाला. 53 वाघ. 53 वाघ सोडलेत. अरे चालेल. सांगा. एवढं जंगलात आल्यानंतर तुम्ही आम्हाला सांगताय 53 वाघ येता. आमचे किती फाटत असेल. आणि आता आपल्याला समोर किल्ल्याची तटबंदी दिसलेली आहे. हा किल्ला. हो, मला
ही किल्ल्याची तटबंदी. ओबड अशी दगडी रचना केलेली आहे. सुरुवात झाली. हा किल्ल्याची रचना आणि लक्ष फक्त किल्ला सोडून इकडे तिकडे. आपल्या डाव्या बाजूला पूर्ण तटबंदी आहे. ब्लड प्रेशरचं मशीन जर लावलं ना आता पूर्ण तटबंदी. हा किल्ल्याचा परिसर हे असे मध्ये मध्ये तटबंदीलाच बुरुजासारखं बनवलेलं आहे. हे बघा हे बुरुजासारखं इथे. आता आपण किल्ला फक्त इकडच्या बाजूलाच का सगळा का इकडं काय आहे? ही एवढी तटबंदी ना अजून काय आहे का याचं? अजून काय नाही, आतमध्ये जाता येईल का थोडं? नाही जाता येत आतमध्ये. का बरं? ते झाडं भरपूर दाट आहे का नाही, हां वाघ राहू शकते त्याकडे अंदर. इकडे याच्यावर चढून बघू शकतो. बघा आपण ते तर म्हणता येत नको, पण आपण किल्ला याच्यावरती उभं राहून तरी बघू ॲटलिस्ट. ही किल्ल्याची तटबंदी आहे पूर्ण. तटबंदी म्हणजे फक्त ओबडधोबड दगड एकमेकांवरती मांडलेले येतात. ही धबधब्याची बाजू आणि हा तटबंदीचा परिसर सगळा इकडचा. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हा किल्ला माना जमातीचे राजा कुरुमप्रहोद यांनी बांधला. हा भाग पूर्वी दक्षिण कोसल म्हणजे छत्तीसगड, मौर्य, सातवहन, वाकाटक, कलचुरी, राष्ट्रकूट व नंतर काकतीय अशा सत्तांच्या आधिपत्याखाली होता. नंतर हा पूर्ण भाग नागवंशीय माना व नंतर चांद्याच्या गोड राजाच्या वैरागड प्रांतामध्ये होता. गडबोरी किल्ल्यावर इसवी सन 1734 पर्यंत माना वंशाचे कोलबा वाघ यांचे आधिपत्य होते. ते चंद्रपूर म्हणजे चंदागडचे गोंडराजे रामशाह यांना समकालीन होते. महाराज कोलबा वाघ यांच्या ताब्यात प्रशासकीय संरक्षणासाठी गडबोरी, नागभीड, चिमूर, नेरी, मदनागड, नवरगाव, भटाळा, बीसी, चंदनखेडा वगैरे हा भूप्रदेश या परगण्यातील 209 गावे असल्याचा उल्लेख येतो. आणि ही अशीच पूर्ण आहे ओबडधोबड दगड अशीच खालीपर्यंत गेलेली आहे. तिकडून जर मोजलं जवळपास 200-250 फुटांपेक्षा जास्तपर्यंत आता मिळालेली आहे आपल्याला तटबंदी. आणि अजून पुढे पण आहे. याचा दरवाजा कोणत्या बाजूला असू शकतो? दरवाजा कुठं असू शकतो? दरवाजा इकडच्या बाजूने. वाघाचा. ही वाघाची विष्ठा का दादा? वाघाची ही कधीची? आजची साहेब, आजचीच. उकरून म्हणजे त्याने मार्किंग केलंय त्याचं इथे. तुम्ही तासाभराचा ट्रेक करून इथे जंगलात पोचलाय आणि तुम्हाला कळतं की अगदी काही तासापूर्वी इथं वाघ होता. काय परिस्थिती झाली असेल. तर हा किल्ल्याचा दरवाजा अंदाज लावून आपण समजू शकतो. हा ही इथून आतला किल्ल्याला जाणारी वाट म्हणजे पुढे तटबंदी. ही अशीच तटबंदी खालीपर्यंत गेलेली आहे आणि आपल्याला याच्यात शेजारी वाघाची विष्ठा मिळालेली आहे आपल्याला. आणि ती आजची ताजी एकदम आत्ता लेटेस्ट. थांबा हे ही अशी इकडच्या बाजून येणारी वाट. आपण पलीकडून फिरून आलो होतो मागच्या बाजूने पूर्ण आणि आता इथून खाली चाललो आहे. हे बघा इथंपर्यंत किल्ल्याची तटबंदी आणि इथून खाली हा ओढा खालच्या बाजूला आहे. तिकडच्या बाजूला धबधबा आणि इथं तटबंदी. ही अशी जाणारी वाट. येताना ती इकडून पण येऊ शकता किंवा फिरून पण येऊ शकता. आकडे आहेत का? तर किल्ला एक्सप्लोर करून झाला आपला, पण आपला थ्रिल अजून संपलेला नाही आहे. आपल्याला या जंगलातून सेफली रिटर्न जायचं आहे आणि इथंच किल्ल्याच्या अगदी दरवाजात आपल्याला वाघाची विष्ठा दिसली आहे. त्यामुळे आता एकदम सावधगिरीने आता पुढं जायचं आहे आपल्याला. जाईपर्यंत एकदम सावधगिरीने इकडे तिकडे नजर ठेवतच पूर्ण. माकड पळालं का? आपल्याला घाबरले का? घाबरले.
कळप चिमटा त्यांचा. जनावर खाल्ला असेल. केसाळ आहे ना सगळी, केस विष्टेतून केस वर्गाच्या बाहेर. ते जर आपण माती बघितली ना खाली, त्या मातीत पूर्ण जंगली प्राण्यांचे पावलं येतात. पूर्ण म्हणजे की एकात एक मिसळलेले एवढा जंगली प्राण्यांचं इथं वावर आहे. सांबर असेल, वाघ असेल, बिबट्या असेल, अगदी अस्वली असतील. इथे जर आता बघा, हे पूर्ण त्यांचे पावले सगळी. तलावाजवळ आलो आता आपण. कुठे तलाव म्हणजे तुमच्या गावापासून एवढ्या जवळ वाघ असतोच म्हणायचं. हो रेग्युलर. इथे काय माकड पळालं का? इकडून जायचंय का? नाही, वाघ नाही बघायचा आम्हाला, आमची इच्छा नाही आहे. आम्ही सफारीला जाऊन जीपमधून वाघ बघू. जीपमधून वाघ बघू सफारीला. असा ट्रेकलाही होत वाघ नाही बघायचा. तर दादा आपल्याला वाघ दाखवायला घेऊन आलेत. जर पाणी प्यायला आला असेल तर. एवढी फाटलेली ऑलरेडी. आम्ही सफारीला जाऊ, सफारीला वाघ बघू, ट्रेकला येऊन वाघ नाही बघायचा. याच्या टेरिटरीतून पहिलं बाहेर पडायचं. तर हाच तो बंधारा जिथून आपण सुरू केला आता ट्रेक. आणि तिकडे गेलो होतो, ती वाटेला आलो जिथं आपण ती समाधी पाहिली होती. तिथे वाघाने शिकार केलेली होती, तिथे आलो परत आपण. तर शेवटी आपण तलावाच्या रस्त्याला लागलो आणि आपल्याला वाघ दिसलेला नाही आहे. आमच्यासाठी अचिव्हमेंट आहे की आम्हाला वाघ दिसला नाही. तुम्ही जर जंगल सफारीला जाताय, जिप्सीमध्ये बसून जाताय, तिकडे वाघ बघा. पण आम्ही जे आता केलेलं आहे ना, हा एक माज म्हणावा लागेल. विदर्भाच्या जंगलात येऊन, चंद्रपूरच्या अगदी वाघांच्या कोर एरियामध्ये येऊन, जिथे वाघ किल्ल्याच्या दरवाजापाशी सकाळी त्याने विष्ठा केलेली होती, तिथे जाऊन आलेलो आहे. त्यामुळे इकडे वाघ नाही दिसला, हीच आमची अचिव्हमेंट आहे. तर आपल्या हे दादासोबत होते, यांच्यामुळं आपला हा ट्रेक सक्सेसफुल झाला. या किल्ल्यावरती अगदी लोक म्हणजे नाहीच्या प्रमाणातच येतात, खूप रेअरली लोक इथे येतात. चला, विदर्भ सिरीजचा अजून एक आपला एपिसोड इथे संपूया आपण. पूर्ण विदर्भ सिरीज एक्सप्लोअर करतोय. याच्या आधीचे व्हिडिओ बघा, याच्यानंतरचेही बघा. चला, भेटू पुन्हा एका नव्या भटकंतीमध्ये.